स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी मूळ जातीच्याच उमेदवाराला उमेदवारी दिली जाणार आहे। मूळ ओबीसींनाच उमेदवारी दिली जाणार आहे असा निर्णय शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर मुंबईमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, प्रश्न असा आहे की जिथं भाजप म्हणतं की भाजपचा डीएनएच ओबीसी आहे, त्या ओबीसींना जवळ करण्यासाठी म्हणून पवारांनी ही खेळी खेळली असं म्हणायचं का? आणि तसं असेल तर मूळ ओबीसी खरंच पवारांकडे जाऊ शकतो का या निर्णयामुळे? आतापर्यंतच्या जर प्रतिक्रिया बघितल्या विक्रांत, तर आपण बघितलं बावनकुळेंनी खरं तर समर्थन नाही केलेलं, मात्र 353 ज्या ओबीसी जाते त्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं म्हटलेलं आहे। तर पण योगेश केदार यांनी मात्र तीव्र विरोध दर्शवलेला आहे। विक्रांत, तसं बघायला गेलं तर कुणबीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किंवा तो दाखला मिळवण्यासाठी काय धडपड करावी लागते हे ग्रामीण भागातल्या प्रत्येक मराठा समाजातल्या व्यक्तीला माहित आहे। पहिल्यांदा एक तर सातारा किंवा हैदराबाद गॅझेटनुसार ती मूळ नोंद आहे का ते बघायला लागतं, त्यानंतर त्या तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन मग त्याबाबतची सगळी कागदपत्रांची पूर्तता करून मग ते खरं तर प्रमाणपत्र किंवा जो दाखला आहे तो मिळत असतो। पण त्याचा उपयोग शिक्षण आणि नोकरी ह्या दोन्ही क्षेत्रात यापूर्वीच होणार असल्याचं राज्य सरकारनं देखील स्पष्ट केलं आहे। मात्र जे काही राजकीय इच्छुक होते, म्हणजे निवडणूक लढवायला इच्छुक होते, त्या इच्छुकांच्या सगळ्या म्हणजे त्यांची जी इच्छा होती त्याच्यावर आता हे पाणी पडलेलं आहे असं म्हणता येईल पवारांच्या या निर्णयामुळे। म्हणजे दाखले काढलेल्याचा काही तोटा होणार आहे असं म्हणता येणार नाही, त्याचा शिक्षण आणि नोकरीमध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल। मात्र राजकारणामध्ये त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळं मूळ ओबीसी जो आहे तो नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसचं समर्थन करेल ही शक्यता नाकारता येत नाही। जसं लक्ष्मण हाके यांनी आपण पाहिलं की त्यांनी स्वागत केलं आहे पवारांच्या या निर्णयाचं, मात्र योगेश केदार यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि विरोध दर्शवेल मराठा समाज असं म्हटलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजातली जी कुणबी प्रमाणपत्र आहेत तीही निवडणूक लढवणार नाहीत, मात्र मूळ ओबीसी निवडणूक जो आहे तो लढवणार आहे। पवारांनी हा निर्णय घेऊन म्हणजे मराठा समाजाला एका बाजूला केला आहे आणि कुणबी समाजाला एका बाजूला केला आहे। आतापर्यंत या दोन्ही समाजामध्ये संघर्ष पाहायला मिळत होते, वेगवेगळे ओबीसी मधूनच आरक्षण द्या ही मराठा समाजाची मागणी होती, तर ओबीसीची मागणी होती की ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या। हा सगळा संघर्ष सुरू असताना निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि इतकी मोठी निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असताना शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे फक्त राजकीय पक्षातल्या कार्यकर्त्यांनाच त्याचा तोटा होणार आहे असं म्हणता येईल। त्यामुळे जो काही निषेध होईल, जे काय कौतुक होईल विक्रांत, ते फक्त राजकीय पक्षांकडून होणार आहे। दुसरं महत्वाचं हे काय सगळ्याच राजकीय पक्षांनी हा निर्णय घेतला नाही, फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं हा निर्णय घेतलाय। त्यामुळे इतर पक्षातल्या कार्यकर्त्यांना अजूनही मुभा आहे, जर ओबीसीचं प्रमाणपत्र असेल, कुणबीचं प्रमाणपत्र असेल आणि तो जर मूळ मराठा समाजातला असेल तर तो ओबीसी आरक्षणाच्या ठिकाणी निवडणूक लढवू शकतो। हा फक्त शरद पवारांच्या पक्षानं घेतलेला निर्णय, इतर राजकीय पक्ष काय निर्णय घेतात याची अजूनही प्रतीक्षा आहे। त्यामुळे पूर्णपणे विरोध केलेला आहे असं म्हणता येणार नाही। नक्कीच शरद पवार त्यांनी फक्त राजकारणासंदर्भात किंवा त्यांच्या पक्षाच्या संदर्भात हा निर्णय घेतलेला आहे।